सांगलीतील हिराबाग येथील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचं काम अद्याप पूर्ण झालं नाही। लिकेजच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने हे काम सोमवारी रात्रीपर्यंत चालणार आहे। त्यामुळे सांगली शहराचा पाणी पुरवठा आणखी 2 दिवस बंद राहणार आहे। पाणी पुरवठा विभागाने रविवारी शहरातील अनेक भागात ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केलाय। हिराबाग येथील 800 DI जॉइंटला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने गावभाग, हरिपूर, हनुमान नगर, कोल्हापूर रोड, भारतनगर, गणेशनगर, सिव्हिल हॉस्पिटल, खनभाग, पेठभाग, उत्तर शिवाजीनगर, वखार भाग, कर्नाळ रोड आदी परिसरामध्ये शनिवारपासून पाणी पुरवठा झाला नाही। गळती काढण्याचं काम पाणी पुरवठा विभागाकडून सुरू आहे, मात्र तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने काम पूर्ण झालं नाही। याची पाहणी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी रविवारी केली। या कामाला आणखी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। मंगळवारी पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। निम्या सांगली शहरात रविवारी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला। सकाळपासून अनेक भागात पाणी न आल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सोसावा लागलाय। गेल्या 2 दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागते। नागरिकांनी टँकरला रांगाच्या रांगा लावून ते पाणी घेतलंय।